कागलच्या ऐतिहासिक भूमीत राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं। पण हा सोहळा केवळ एका पुतळ्याच्या अनावरणापुरता मर्यादित राहिला नाही, कारण शाहू महाराजांच्या साक्षीने कागलच्या राजकारणात एक असं दृश्य पाहायला मिळालं ज्याची राजकीय वर्तुळात निश्चितच चर्चा रंगणार। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहताय तारा न्यूज। वर्षानुवर्षाचा राजकीय संघर्ष, एकमेकाविरोधातील भूमिका, समर्थकांमधील राजकीय दुरावा आणि आज हेच राजकीय प्रतिस्पर्धी एकाच मंचावर। या दृश्याला आणखी वजन मिळालं ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे। हा केवळ राजकीय संघर्ष होता, वैयक्तिक नव्हता। आता हा फेविकॉलचा मजबूत जोड आहे। फडणवीसांचा हा एक वाक्यप्रहार कागलच्या राजकारणाचा पुढचा अध्याय किती वेगळा असू शकतो याची जणू राजकीय झलकच देऊन गेला। पण इथं खरा सवाल आहे, हे मनोमिलन फक्त एका सोहळ्यापुरतं आहे की कागलच्या राजकारणात नव्या समीकरणाची अधिकृत सुरुवात? कारण राजकारणात मंचावरील एकत्रित उपस्थिती आणि प्रत्यक्ष राजकीय एकजूट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। मात्र आजच्या सोहळ्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, कागलच्या राजकारणातील कटुता कमी करण्याचा प्रयत्न आता उघडपणे दिसू लागलाय। फडणवीसांनी तर पुढचं पाऊलही सूचकपणे स्पष्ट केले। एका गटाच्या नेत्याने बोललं तर दुसऱ्या गटाच्या समर्थकांनी टाळ्या वाजवाव्यात आणि दुसऱ्या नेत्याने बोललं तर पहिल्या गटानेही तितक्याच उत्साहाने प्रतिसाद द्यावा। हा केवळ मिश्किल संवाद नव्हता, तर राजकीय अंडरस्टँडिंगची सार्वजनिक चाचपणी होती असं म्हणावे लागेल। आणि त्यातच राजे समरजित घाटगे यांनी दिलेला फडणवीसांचा शब्द, तुमची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे, या वक्तव्याने राजकीय अर्थ कागलपुरतेच मर्यादित नाहीत। कारण आगामी काळात महायुतीच्या राजकारणात कागलची भूमिका काय असेल, स्थानिक राजकारणात कोणती नवीन बेरीज होणार आणि वर्षानुवर्षे दोन वेगळ्या राजकीय प्रवाहामध्ये विभागलेले कागलचे राजकारण आता एका नव्या चौकटीत बसणार का, हे प्रश्न आता स्वाभाविकपणे उपस्थित झालेत। आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराज। ज्या शाहू महाराजांनी समाजाला जोडण्याचं, वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचं आणि सामाजिक न्यायाचं राजकारण केलं, त्यांच्याच पुतळ्याच्या साक्षीने कागलमधील राजकीय दुरावा कमी करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला निश्चितच वेगळं महत्त्व आहे। म्हणूनच आजचा सोहळा फक्त पुतळा अनावरणाचा नाही, हा कागलच्या राजकारणातील बदलत्या समीकरणाचा ट्रेलर आहे। फेविकॉलचा मजबूत जोड खरंच किती मजबूत आहे हे आता येणारा काळच ठरवेल। पण एवढं मात्र नक्की, कागलच्या राजकारणात आज काहीतरी बदललंय आणि या बदलाची सुरुवात शाहू महाराजांच्या साक्षीने झाली आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।